विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण जो टॉपिक चालू केलेला आहे फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न, तर आज आपण त्याच्यामध्ये बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीट बद्दल काही जर्नल एंट्रीज आहेत ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण याच्या अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट यांचा अभ्यास केलेला आहे. तर आज फायनल अकाउंट्स तयार करताना जे आपल्याला बॅलन्स शीट तयार करावं लागतं, तर आपण आज त्याची माहिती घेऊया. बघा, पान नंबर 280 बघा, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोविंग फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. आपला जो व्यवसाय आहे त्याची सांपत्तिक स्थिती कशी आहे हे बॅलन्स शीटवरनं, म्हणजे बॅलन्स शीटला आपण मराठीमध्ये म्हणतो ताळेबंद, त्या ताळेबंदवरनं आपल्याला आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन, सांपत्तिक किंवा आपण त्याला आर्थिक परिस्थिती म्हणू शकतो, ती आपल्याला बॅलन्स शीटवरून समजते. बॅलन्स शीट हॅज नो डेबिट और क्रेडिट साइड ॲज इट इज अ स्टेटमेंट बट नॉट अँड अकाउंट. बॅलन्स शीटला डेबिट किंवा क्रेडिट साईड नसते. तसंच बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो, पत्र, आणि ते अकाउंट नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे, ते स्टेटमेंट आहे. लेफ्ट हँड साईड ऑफ बॅलन्स शीट इज लायबिलिटी साईड अँड राईट हँड साईड ॲसेट साईड. तर बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड जी आहे ती लायबिलिटी साईड आहे, म्हणजे देणी किंवा देयता, आणि राईट हँड साईड जी आहे तर ती ॲसेट साईड आहे. ॲसेट साईड म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता. बोथ साईड्स ऑफ बॅलन्स शीट शुड बी इक्वल अमाऊंट. तर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड यांची टोटल ही इक्वल यायला हवी. A balance sheet shows assets and liabilities of the business. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीट हे आपल्या बिझनेसचं, आपल्या व्यवसायाचे ॲसेट्स किती आहे आणि लायबिलिटीज किती आहे हे दाखवत असतं. ऑल डेबिट बॅलन्सेस ऑफ पर्सनल अँड रिअल अकाउंट्स आर शोड ऑन द ॲसेट साईड. तर विद्यार्थी मित्र, ॲसेट साईडला पर्सनल आणि रिअल अकाउंटचे डेबिट बॅलन्स जे असतात ते येतात. तसंच ऑल क्रेडिट बॅलन्सेस ऑफ पर्सनल अकाउंट्स आर शोन ऑन लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला जे पर्सनल अकाउंटचे क्रेडिट बॅलन्स असतात ते येत असतात. नो नॉमिनल अकाउंट विल अपियर इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये नॉमिनल अकाउंट्स दिसत नाही. आता आपण बॅलन्स शीटचा स्पेसिमेन म्हणजे नमुना पाहूया. इन द बुक्स ऑफ मेसर्स बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. बॅलन्स शीट जे आहे आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला तयार केलं जातं, म्हणून तिथं तारीख आली आहे 31 मार्च. तर पहिले आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईड आणि त्यानंतर आपल्याला दोन अमाऊंटचे कॉलम आहे. लायबिलिटीजला बघा, पहिलं कॅपिटल ओपनिंग. कॅपिटल म्हणजे भांडवल, सुरुवातीचं आणलेलं भांडवल. ॲड नेट प्रॉफिट, त्याच्यामध्ये आपण निव्वळ नफा मिळवणार, ॲड करणार. ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, जर कॅपिटलवर जर आपण व्याज दिला असेल तर ते ॲड होणार. लेस ड्रॉइंग्स, जर पार्टनरने किंवा व्यवसायाच्या मालकाने काही वस्तू किंवा पैसे घेतले असतील, अमाऊंट घेतली असेल, तर त्याला ड्रॉइंग्स मानणार. अशा पद्धतीने जर त्याने ड्रॉइंग्स घेतला असेल तर ते लेस होणार. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. तसंच त्याच्यातून जे व्याज आहे ड्रॉइंग्सवरचं ते सुद्धा वजा होणार. लेस नेट लॉस, जर एखाद्यास लॉस झाला असेल तर तो काय होईल, वजा होईल. नंतर बँक लोन, बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे ते. बँक ओव्हरड्राफ्ट,
म्हणजे आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसताना बँकेतून काढलेली रक्कम किंवा त्याला काय म्हणू आपण बँकेतनं काढलेली उचल, त्याला म्हणतात बँक ओव्हरड्राफ्ट. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे आपले सावकार, लायबिलिटी आहे ती. किरकोळ सावकार, बिल्स पेबल आपल्या बिलाचे पैसे देणे आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काही खर्च आपलं देणे बाकी असतं, जसं रेंट आउटस्टँडिंग, सॅलरी आउटस्टँडिंग. नंतर प्री रिसिव्ड इन्कम, जर काही इन्कम आपल्याला वेळेच्या अगोदर आले असतील तर त्याला काय म्हणतात प्री रिसिव्ड इन्कम. त्यानंतर ॲसेट साईज बघा. ॲसेट साईजला आपल्याला दोन अमाऊंटचे कॉलम आहेत, इनर आणि आउटर. सगळ्या रक्कमा ज्या आहेत त्या बाहेरच्या कॉलमला दाखवलेल्या आहेत. कॅश इन हँड आपल्या हातामध्ये रोख असलेली शिल्लक, कॅश ॲट बँक बँकेत शिल्लक असलेले पैसे. बिल्स रिसिबल जी बिलं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. सन्ड्री डेटर्स ज्या डेटर्सकडनं आपल्याला पैसे येणार आहेत असे डेटर्स. किरकोळ सन्ड्री डेटर्स, गुडविल नावलौकिक, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. प्रीपेड एक्सपेन्सेस काही खर्च आपण अगोदरच दिले असतील तर ते ॲसेट साईडला येतात, जसं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. आउटस्टँडिंग इन्कम काही इन्कम आपल्या आउटस्टँडिंग आहेत, येणे आहेत. क्लोजिंग स्टॉक आणि सगळ्यात शेवटी येतं क्लोजिंग स्टॉक. तर अशा पद्धतीने हा बॅलन्स शीटचा स्पेसिमेन आहे. हा आपल्याला क्लासवरच्या वेळेमध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, जर्नल एंट्रीज ऑफ सम इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट, काही महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत त्यावरच्या जर्नल एंट्रीज आता पाहूया. क्लोजिंग स्टॉक जर्नल एंट्री आहे. क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. बिंग क्लोजिंग स्टॉक ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट. क्लोजिंग स्टॉक आपण हा ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केला आहे तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसेल. डिप्रिसिएशन ऑन ॲसेट्स, आता आपल्याला माहिती आहे आपण डिप्रिसिएशन हा चॅप्टर शिकलो आहोत. डिप्रिसिएशन मीन्स ग्रॅज्युअल and continuous decrease or reduction in the value of assets. आपल्या ज्या ॲसेट्स आहेत तर त्यांच्यामध्ये नियमित स्वरूपाने काय होत असतं, त्या ॲसेटची किंमत कमी होत असते, त्यालाच म्हणतात डिप्रिसिएशन किंवा आपण त्याला म्हणतो झीज होणे, घसारा होणे. त्यावरच्या जर्नल एंट्रीज पाहूया. डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू रिस्पेक्टिव्ह ॲसेट्स अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंटला डेबिट करणार आणि जी ॲसेट आहे त्या अकाउंटला आपण क्रेडिट करणार. आपण नॅरेशन लिहितो बिंग डिप्रिसिएशन चार्ज ऑन ॲसेट्स. आपण ॲसेट्सवर डिप्रिसिएशन चार्ज केलं आहे. हे जे डिप्रिसिएशन आपण चार्ज करतो तो खर्च असल्यामुळं आपण तेवढा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्याची एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिप्रिसिएशन अकाउंट आणि आपण त्याचं नॅरेशन लिहिणार बिंग डिप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर 3 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याची जर्नल एंट्री होते एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. नॅरेशन आपण लिहिणार बिंग अमाऊंट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ट्रान्सफर टू एक्सपेन्सेस अकाउंट. जी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची रक्कम आहे ती एक्सपेन्सेस अकाउंटला ट्रान्सफर केली आहे. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याला अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतात. प्रीपेड म्हणजे अगोदरच आपले एक्सपेन्सेस देणे, वेळेच्या अगोदर देणे. समजा आता मार्च महिना चालू आहे तर मार्च महिन्यात जानेवारीचे पैसे आपण दिले, आपण रेंट आगाऊ दिलं तर त्याला म्हणतात प्रीपेड रेंट किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याची जर्नल एंट्री होते प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. त्यानंतर ॲक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम, जे इन्कम आउटस्टँडिंग आहे, येणे बाकी आहे. समजा
फेब्रुवारी महिन्यात आपल्याला इन्कम येणं होतं, परंतु ते इन्कम आपल्याला फेब्रुवारीत नाही आलं, मार्च महिन्यात नाही आलं, तर त्याला काय म्हणणार आपण? ॲक्युर्ड इन्कम किंवा आउटस्टँडिंग इन्कम. त्याची जर्नल एंट्री होते आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. त्याचं नॅरेशन आपण लिहिणार बिंग इन्कम आउटस्टँडिंग. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. कधी कधी आपल्याला आगाऊ स्वरूपात किंवा ॲडव्हान्समध्ये इन्कम प्राप्त होत असतं. म्हणजे आपल्याला समजा रेंट अगोदरच प्राप्त झालं तर त्याला आपण काय म्हणणार? रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स. रेंट म्हणजे भाडं. त्याची जर्नल एंट्री होती बघा इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स अकाउंट. आता बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू सन्ड्री डेटर्स अकाउंट बिंग बॅड डेट्स रिटर्न ऑफ. जर आपलं काही बुडीत कर्ज झालं तर तेवढा आपला लॉस होत असतो, म्हणून आपण बॅड डेट्स अकाउंटला काय करणार? डेबिट, आणि सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला क्रेडिट करणार. हा जो लॉस झाला आपला बॅड डेट्सचा तर तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार. त्याची जर्नल एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स अकाउंट. त्याच्यानंतर रिझर्व ऑर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. जे आपल्याला संशयित बुडीत कर्ज असतं, जे येणार नाही असा आपल्याला संशय असतो, त्याला म्हणतात रिझर्व ऑर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. त्याची जर्नल एंट्री होते हा आपला तोटा आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टू रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. त्यालाच आपण म्हणत असतो शॉर्ट फॉर्ममध्ये RDD अकाउंट. त्यानंतर प्रोव्हिजन ऑब्लिक रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स आपले ॲसेट आहे. जर आपण त्यांना काही पर्सेंट आपण त्यांना डिस्काउंट दिला तर त्याची जर्नल तेवढे आपला तोटा होत असतो, म्हणून त्याची जर्नल एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अकाउंट. विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपण जर क्रेडिटर्सने आपल्याला डिस्काउंट दिला तर तो आपला फायदा होत असतो. त्याची जर्नल एंट्री पाहूया. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर 11 नंबरची जर्नल एंट्री पाहूया. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. जर व्यवसायाच्या मालकाने स्वतःच्या वापरासाठी काही ॲसेट्स, काही माल किंवा काही वस्तू घेतल्या असतील तर त्याची जर्नल एंट्री होईल ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट ऑर टू परचेसेस अकाउंट. नंतर दुसरी जर्नल एंट्री होईल प्रोप्रायटर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स अकाउंट. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने आजपर्यंत आपण जेवढ्या जर्नल एंट्रीज पाहिल्या त्या लिहून घ्या, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स शीटचा स्पेसिमेन आपण लिहून घ्या आणि तो पाठ करा. आजच्या परत आपण एवढं पाहूया. थँक्यू.